अमरावतीमधल्या रिद्धपूर इथं जून महिन्यापासून मराठी भाषेचं विद्यापीठ सुरू होणार आहे। रिद्धपूर ही महानुभाव पंथाची काशी आहे। या विद्यापीठाची आणखीन काय वैशिष्ट्य असणार आहेत बघूयात। अमरावतीतलं रिद्धपूर हे ठिकाण म्हणजे महानुभाव पंथाच्या अनुयायांसाठी काशी तीर्थक्षेत्र। चक्रधर स्वामींनी पहिली मराठी कविता इथंच लिहिली असल्याची महानुभाव पंथाच्या अनुयायांची मान्यता आहे। तसे दाखलेही उपलब्ध आहेत। याच भूमीत संपूर्ण मराठी भाषेला वाहिलेलं विद्यापीठ निर्माण केलं जातंय। त्यासाठी हिवाळी अधिवेशनात 200 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेत। सध्या या विद्यापीठाचा 11 एकरात विकास करण्यात आलाय। त्यासाठी 9 कोटी रुपये खर्च करण्यात आले। सर्व सोयी सुविधांनी युक्त असं हे विद्यापीठ असेल। मराठी भाषा विद्यापीठ आता रिद्धपूरमध्ये जवळजवळ 50 एकरामध्ये 200 कोटी रुपये खर्च करून साकारणार आहे। महाराष्ट्र शासनाच्या जी समिती गठीत केली होती सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली, त्या समितीचा हा अहवाल आहे। शहादपूर इथं विद्यापीठाच्या उभारणीसाठी शेतकऱ्यांकडून 50 एकर जमीन अधिकृत करण्याची प्रक्रिया अद्याप सुरू आहे। महानुभाव पंथाचा अभ्यास या विद्यापीठात विशेषतः केला जाणार आहे। मराठी भाषेला जे वैभव प्राप्त झालेलं आहे त्यामध्ये महानुभाव पंथाची पंढरी ज्याला म्हणतात रिद्धपूर या ठिकाणाहून झालेलं आपल्याला दिसते। नागदेवाचार्य यांनी मराठीचा आग्रह धरला आणि मराठी आज आपण बघतोय की सुस्थितीमध्ये आहे। महानुभाव पंथाचे प्रवर्तक श्री चक्रधर स्वामी यांना महाराष्ट्र आणि मराठी भाषेविषयी आदर आणि अभिमान होता। धर्म उपदेशाची भाषा मराठी असावी असं त्यांनी शिष्यांना सांगितलं होतं। आज त्याच श्री चक्रधर स्वामींच्या भूमीमध्ये आता त्यांच्या साहित्याचा अभ्यास करण्यासाठी थेट विद्यापीठच स्थापन होतंय, तेही मराठीत। ही बाब मराठी भाषिकांसाठी नक्कीच गौरवास्पद असणार आहे। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।